हॅलो स्टुडंट, मी रवी सर, श्री चमडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजीमधून. विद्यार्थी मित्रो, आपण सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 18 मध्ये पोहोचलेलो आहोत. सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर आपण या ठिकाणी 18 वर पोहोचलेलो आहोत. की सेल द युनिट ऑफ लाईफ हा लेक्चर विद्यार्थ्यांनो ही सर्वात महत्वाचा आहे. जो कापर्यंत तुम्हाला सेल समजणार नाही तो कापर्यंत तुम्हाला कोणताही प्लांट, ॲनिमल, मायक्रो ऑर्गॅनिझम याची फिजिओलॉजी समजणार नाही. तर सुरुवात करूया आपण लेक्चर नंबर 18. तर या ठिकाणी ही एक डायग्राम दिलेली आहे. NCERT मध्ये ही जी इमेज दिलेली आहे, या इमेजला तुम्हाला काय केले जाते, असं स्क्वेअर करणार, असं डार्क केले जाईल तुम्हाला बॉक्समध्ये. आणि याला ए काय आहे विचारतील, बी काय आहे विचारणार, ह्यो भाग आहे सी काय आहे विचारलं जाईल. म्हणजे डायग्रामसाठी ही जी इमेज आहे ती तुम्हाला तयार करावी लागणार आहे. तर बघा या ठिकाणी की ही जी इमेज जी आहे एकदम महत्वाची आहे आणि एक्झामला विचारली जाणारी इमेज आहे. ओके, तर या इमेजमध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. तर या इमेजमध्ये तुम्हाला न्यूक्लियस आहे. हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसला काय आहे, न्यूक्लिअर पोर आहे. न्यूक्लिअर पोर. मला एक MCQ विचारायचा आहे की डबल मेम्ब्रेन असणारे सेल ऑर्गनस सांगायचे. हा दुसरा मला सांगायचं मायटोकॉन्ड्रियाच्या DNA ला काय म्हणतात. तिसरा आहे क्लोरोप्लास्टच्या DNA ला काय म्हटले जाते, हे मला MCQ सांगायचं आहे. आणि लास्ट वन बॅक्टेरियाच्या DNA ला काय म्हणतात. हे सर्व क्वेश्चन आहेत रँडमली विचारलेले आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी ही डिटेल्स सांगितलेलं आहे. आता तुमचं काम आहे की मुलांनो हे जे कंटेंट आहे तुम्हाला आठवायला पाहिजे आणि यासाठी कमेंटमध्ये तुम्ही काय करा, ह्याचा आन्सर मला करीत राहा. ओके, ही जी डायग्राम आहे NCERT मध्ये दिली. तर पहा, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियरला पोर आहे. पोर म्हणजे छिद्र. जे काही न्यूक्लियस मध्ये जे काही कंटेंट बनाले ते पोर मधून बाहेर पडले जाते. फॉर एक्झाम्पल mRNA. त्यानंतर न्यूक्लियसचे आउटर मेम्ब्रेन. या न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेन नंतर तुम्हाला हे फोल्डिंग दिसते बघा. याचा अर्थ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा एक जो भाग आहे न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेनला चालवतोय आणि एंड कुठे होते, सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन. याचा अर्थ सेल मध्ये सर्वात जास्त मेम्ब्रेन कुठली असेल, ER. काही वेळा क्वेश्चन विचारतील सेलमध्ये एकूण जी काही मेम्ब्रेन आहे किंवा सेल मधली मायटोकॉन्ड्रियाची मेम्ब्रेन, क्लोरोप्लास्ट, लायझोझोम, प्लाझ्मा मेम्ब्रेन यांच्यापेक्षा 50% कोण असणार, ER, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर तुम्हाला इमेज मध्ये दिसत आहे बघा, ही जी इमेज आहे हे न्यूक्लियस आहे. हाफ घेतलाय आपण, हे गोल घ्यायला पाहिजे. हाफ घेतलाय. ही इनर मेम्ब्रेन आहे, आउटर मेम्ब्रेन आहे आणि आउटर मेम्ब्रेन मधून हे जे फोल्डिंग बाहेर पडले ह्याला म्हणतो आपण ER. आता ह्याच्यावर जर रायबोझोम जमा असेल तर याला काय म्हणणार, रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि याचं काम काय आहे माहितीये का तुम्हाला, प्रोटीन सिंथेसिस करणे. रायबोझोमचं कामच आहे की प्रोटीन तयार करणं, हे त्याचं महत्वाचं काम आहे. मग आता सर म्हणणार इथं तुम्ही स्मूथ इंडोप्लाझ्मिक मेम्ब्रेन आहे, हे काय करते, लिपिडचे काय करते, ते
सिंथेसिस केली जात्या. लक्षात ठेवा, ही जी डायग्राम जी आहे ती एकदम महत्वाची आहे. चला तर आपण काय करूया, आपल्या बुक मध्ये काय सांगितलंय ते बघूया. थोडस मी काय करतोय, क्लिअर करून घेतो. चालेल. तर काय दिले, ER ऑप्टेन रायबोझोम अटॅच टू देअर आउटर सरफेस. इंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या आउटरला रायबोझोम जुळला असेल. द इंडोप्लाझमिक रेटिक्युलम बिअर रायबोझोम ऑन सरफेस कॉल्ड रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ER वर जर रायबोझोम असेल त्याला काय म्हणायचं, रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि ह्यामध्ये जो रायबोझोम असणार आहे तो कोणता असणार, ATS, कारण युकॅरियोटिक आहे. आणि ह्यावेळी त्याला म्हटले जाते ग्रॅन्युलर इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. याचा अर्थ MCQ मध्ये तुम्हाला दोन्ही ऑप्शन माहिती पाहिजे, रफ इंडोप्लाझमिक किंवा ग्रॅन्युलर इंडोप्लाझमिक. इन अब्सेन्स ऑफ रायबोझोम, जर रायबोझोम नसेल तर काय म्हणायचं, स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्यावेळी काय म्हणणार, स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. किंवा त्याला म्हणायचं अ म्हणजे अब्सेंट, ग्रॅन्युलर ER. समजते का बघ मुलांनो. बघा इथे दिसते बघा तुम्हाला की स्मूथ ह्याच्यावर काही रायबोझोम दिसत नाहीत आणि रफ मध्ये तर रायबोझोम आहे. आणि हा रायबोझोम आहे AT. तर आपण युकॅरियोटिक बघतोय, आपण युकॅरियोटिक सेल आपण बघतोय. ओके. बघा नेक्स्ट काय सांगितले बघा, रफ इंडोप्लाझमिक. जरा डस्ट करूया आपण हे. रफ इंडोप्लाझमिक फ्रिक्वेंटली म्हणजे मोस्ट ऑफ तुम्हाला पाहायला मिळणार, ऑब्झर्व इन द सेल ऍक्टिव्ह. जी सेल ऍक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त रफ इंडोप्लाझमिक पाहायला मिळणार. इन्व्हॉल्व प्रोटीन सिंथेसिस. तर काय होईल बघा की रायबोझोमचं कामच असं आहे की प्रोटीन सिंथेसिस करायचं आहे आणि त्याचं एन्झाईम करून आपल्याला मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी मध्ये पाठवायचे काम केले जाते. दे आर एक्सटेन्सिव्ह अँड कंटिन्युअस विथ आउटर मेम्ब्रेन टू न्यूक्लियस. काय सांगितलं बघा, आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसची आउटर मेम्ब्रेन पासून सुरुवात होणार आणि सेल मेम्ब्रेन पर्यंत राहणार. लक्षात ठेवा, मगाची डायग्राम पहा. एक मिनिट. बघा ही न्यूक्लियसची आउटर मेम्ब्रेन आहे, तो इथं कुठे येणार आहे, सेल मेम्ब्रेन पर्यंत येणार. म्हणजे सेल मध्ये सर्वात जास्त कोण असेल, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. लक्षात. चला ठीक आहे. स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम मेजर सीट फॉर सिंथेसिस लिपिड. लक्षात ठेवा, हा आपला मिळाला MCQ. आपण म्हणतोय ना NCERT 10 वेळा वाचा तुम्हाला समजून येईल, पण 10 वेळा वाचल्यानंतर तिथे MCQ कुठं लपलाय हे जर आज तुम्हाला नाही समजलं तर त्याचा उपयोग पण नाही. तर अंडरलाईन करून घ्या बुक मध्ये. इन ॲनिमल सेल लिपिड आर स्टेरॉइड हार्मोन and synthesis in SCR, स्मूथ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता हे सर्व सांगितलं आपल्या NCERT बुकनं. आपण आपल्या पद्धतीनं थोडस एक्स्ट्रा इफोर्ट करूया, ज्यादा परिश्रम करूया की ज्यामुळे आपल्याला कोणतंही MCQ बुक घेतल्यानंतर, आता कोणतंही म्हटल्यावर काही लोकांना वाटणार कोणतं असतील, GRB. माझे जे स्टुडंट आहेत ऑफलाईनचे त्यासने मी GRB सांगतोय. किंवा तुम्ही काय करा, प्रदीप घ्या, ट्रूमॅन घ्या, दिनेश, कोणता पण घ्या MCQ.
तुम्हाला ते येणारच. ठीक आहे. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बायोलॉजीमध्ये लक्षात ठेवा की रेटिक्युलम म्हणजे नेट, जाळी. रेटी शब्द वापरला जाते. थ्रेड सारखं असते ना, याला जाळी म्हणतो बघा, याला नेट. फर्स्ट टाइम ऑब्झर्व आहे गार्नर. ही गिव टर्म गॅस्ट्रोप्लाझम. गॅस्ट्रोप्लाझम. द क्रेडिट ऑफ डिस्कवरी गोज टू पोर्टर. परंतु याचं सर्व श्रेय पोर्टर या सायंटिस्टला जाणार. पोर्टर प्रपोज्ड टर्म इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तुम्हाला विचारणार की टर्म इंडोप्लाझ्मिक कोण दिलेला आहे, तर तुम्हाला आन्सर लिहावं लागेल पोर्टर या सायंटिस्टचं नाव लिहिणार. बघा, समजा तुम्ही हे नाही पाहिला तर तुम्हाला या लेवलचं एमसीक्यू सुटणार नाही. म्हणून तुम्हाला थोडंसं जास्त अभ्यास करावा लागेल आणि काही पॉईंट तुम्हाला नोटबुक मध्ये लिहून घ्यायला पाहिजे. ओके, चला जरा मी ऑफ करते, जरासं डस्ट करून टाकेन. चला, अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ वॉज फर्स्ट टाइम डेमॉन्स्ट्रेटेड बाय पोर्टर, क्लाउडी आणि फुलमॅन. आता म्हणणार सर हे अल्ट्रा स्ट्रक्चर काय हे आम्हाला समजलं नाही. जर तुम्ही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा जर वापर करून तुम्ही एखादं सेल ऑर्गनची स्टडी करत असेल तर त्याला म्हणायचं अल्ट्रा स्ट्रक्चर. तर कोण केलं अल्ट्रा स्ट्रक्चर? पोर्टर, क्लाउडी आणि फुलमॅन. इज नेटवर्क ऑफ मेम्ब्रेन बाउंडेड कॅव्हिटी. कॅव्हिटी मीन्स सांगा बघू, मराठीमध्ये काय म्हणतोय? पोकळी. इट प्रोव्हाइड सिस्टम कम्युनिकेशन द सेल. तर सेल एकमेकाला कम्युनिकेशन करण्यासाठी संदेशवहन करण्याचं काम सुद्धा इथं केलं जाते. बघा, आता एक तुम्हाला समोर या ठिकाणी इमेज दिसते बघा, जरा लक्ष द्या. एअररब करतो मी. तर काय दिसते बघा की तुम्हाला इथं न्यूक्लियस आहे. हा सगळा जो भाग आहे, हा संपूर्ण भाग काय आहे? न्यूक्लियस आहे, इथून इथंपर्यंत. या न्यूक्लियसचे आउटर भाग आहे तिथे काय आहे? ER आहे बघा, ER. आणि ER मध्ये दोन आहे बघा. जर रायबोझोम असेल तर रब आणि नसेल तर स्मूथ. काय होते की न्यूक्लियस मधून जे काही प्रोटीन बाहेर पडले ते काय केले जाते की गोल्जी बॉडीकडे पाठवले जाते. आणि एक महत्वाचं, ही जी ER आहे ही ट्यूब समान आहे. ट्यूब असते ना सर, रिपील बघा, ट्यूब असं असते ना, ट्यूब. बरोबर आहे. आता माझ्यासमोर पण एक ट्यूब आहे बघा, ही ट्यूब आहे. ह्याचा आत होल आहे बघा, पोकळ आहेत. ट्यूब अशी असते. याचा अर्थ ह्यातून काय होते? प्रोटीन जे आहे मॉडिफिकेशन करण्यासाठी कुणाकडे जाते? इथे व्हॅसायकल बनते, असं पाऊच बनलं जाते आणि गोल्जी बॉडीला अटॅच होते. मग गोल्जी बॉडी काय करत्या? ह्याला मॉडिफिकेशन करत्या आणि त्याला काय करत्या? सिक्रेटरी व्हेसिकल मध्ये कन्वर्ट करत्या, लायझोझोम म्हणून कन्वर्ट करत्या. म्हणून म्हटलं जाते की इंडो मेम्ब्रेन सिस्टम. तुम्हाला काल सांगितलं होतं की इंडो मेम्ब्रेन सिस्टम. इंडो मेम्ब्रेन सिस्टम मध्ये कोणाचा समावेश होणार? ER. बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही सांगा सर ER नंतर कोण असणार? गोल्जी बॉडी, व्हसायकल, लायझोझोम. जरासं मागं पुढे झाले बघा. ER हे तुम्हाला क्वेश्चन कालच्या लेक्चरमध्ये झाले बघा. लेक्चर नंबर जे 17 असेल, ज्याने पाहिलं नसेल तर तिथे बघा, किंवा ह्यात मी थोडं समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. चला जरा पुढे जाऊ. परवानगी पाहिजे तुमची. बरोबर आहे सर, तुम्ही काही दिसत नाही, फक्त स्क्रीन दिसत्या. आपल्याकडं जे काही वस्तू आहेत किंवा जे माझ्याकडे उपकरणं माझ्या समोर असेल त्याचाच मी वापर करू शकतोय.
मी शेवटला येईन लेक्चर्स आपल्यानंतर, शेवट 2 मिनिट. बर, तर बघा परत एकदा दिसते का बघा तुम्हाला, ही इंडो मेम्ब्रेनची रेटिक्युलम आहे. बघा ही आत बघा या ठिकाणी की रायबोझोम आहे. रायबोझोम काय करायला आहेत, प्रोटीन सिंथेसिस करायला आहेत. आणि ही आहे आपली डायग्राम. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही वहीमध्ये काढू शकताय. तर ह्यामध्ये बघा काय दिसते बघा की ह्यामध्ये जो रायबोझोम आहे काय आहे, ATS रायबोझोम आहे. इथं काय केलं ते व्हसायकल बघा, ERनं काय केले, काही पाऊस बाहेर काढले. ह्याला म्हणते व्हेसिकल. व्हेसिकल म्हणजे थैली, पिशवी ज्यामध्ये केमिकल भरलेलं आहे. आपल्या घरी असते ना दुधाची पिशवी, तसे तर पिशवी समजा. आणि ह्यातून काय केले, ते गोल्जी बॉडीला आहे दिसते का, ह्याला पाठवून दिले. गोल्जी बॉडीने काय केलं, ह्याला प्रोसेस केलं आणि त्याला मॉडिफिकेशन केलं. आणि गोल्जी बॉडीकडे पाठवल्यानंतर ER मधले जे काही व्हेसिकल आहे ते गोल्जी बॉडीला पाठवले. ह्याला म्हणायचं ट्रान्झिशनल व्हेसिकल. काय म्हणायचं, ट्रान्झिशनल व्हेसिकल म्हटलं जाते. ओके, शक्य असेल तर याचं काय करा, वहीमध्ये काढायचा प्रयत्न करा. एक तर डायग्राम राहते तुमच्याकडे. द ER मेड ऑफ 3 टाईप. आता मी थोडस NCERTच्या बाहेर चाललेलो आहोत. सर NCERT मध्ये फक्त काय दिलं नाही, तुम्ही काय एवढं पुढे सांगताय. थोडं जास्त माहिती असणं कधी पण आपल्याला सेफर साईड राहणार. जे इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे हे काय आहे बघा, मेड ऑफ 3 टाईप. पहिले दिले बघा ER सिस्टरने. दीज आर अनब्रँच्ड, ब्रँच नाही आहे, स्ट्रक्चर विच आर 40 एंगस्ट्रॉम इन डायमीटर. सरफेस हिस्ट्री ऑल सरफेस रफ बिकॉज रायबोझोम आर अटॅच टू सरफेस. म्हणजे या ER इंडोप्लाझमिक सिस्टर्नीवर रायबोझोम काय आहे, अटॅच आहे. म्हणून हे काय असणार आहे, रफ ER REF. समजलं. दुसरं आहे ER ट्यूबुल. दिस आर ब्रँचड, इथला ब्रँच आहे. स्मूथ स्ट्रक्चर 500 to 1000 एंगस्ट्रॉम. रायबोझोम आर नॉट अटॅचड, इथं नाही आहे. म्हणून याला काय म्हणणार, SER. आणि लास्ट वन आहे ER व्हेसिकल. व्हेसिकलचा अर्थ पाऊच म्हणा, पिशवी समान. आणि यामध्ये काय आहे, केमिकल आहे. धीज अराउंड काय सांगितलंय, राऊंड आहे, सॉरी राऊंड आहे, गोल आहे, सोलन आहे, फुगीर आहे. आणि डायमीटर आहे 250 to 5000 एंगस्ट्रॉम. याचा अर्थ ER कशापासून बनले, ER सिस्टर्नीवर रायबोझोम आहे, ER ट्यूबुलवर रायबोझोम नाही आहे, ER व्हेसिकल काय आहे, एक पाऊच समान आहे. त्यानंतर बघा थोडस हे करूया आपण. बघा ऑल these three स्ट्रक्चर सराउंडेड बाय सिंगल युनिट मेम्ब्रेन ॲट 50 एंगस्ट्रॉम. तुम्हाला माहिती आहे की डबल मेम्ब्रेन असणारं मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट आणि कोण, न्यूक्लियस. मेम्ब्रेनलेस असणारा रायबोझोम, सेंट्रोझोम. आणि बाकी सर्व कोण आहेत, सिंगल. कॉन्स्टिट्यूट मोर दॅन हाफ दिले बघा, कॉन्स्टिट्यूट मोर दॅन हाफ टोटल मेम्ब्रेन ऑफ सेल. एका सेलमध्ये जेवढी मेम्ब्रेन असणार, एका सेलमध्ये जेवढी मेम्ब्रेन असणार ती सेल मेम्ब्रेन असणार, मायटोकॉन्ड्रियाची मेम्ब्रेन असणार, न्यूक्लियस असणार, प्लास्टिड असणार, लायझोझोम, गोल्जी बॉडी. हे सर्वांची बेरीज केला त्याच्यापेक्षा जास्त 50% कोण आहे, ER इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. याचा अर्थ सेलमध्ये सर्वात जास्त मेम्ब्रेन कोण आहे, कॉन्ट्रीब्यूट करते, ER. डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स ऑफ रायबोझोम ER आर 2 टाईप. मगाशी माहिती आहे, रफ रायबोझोम प्रेझेंट आहे, स्मूथ रायबोझोम अब्सेंट आहे. रफला म्हणणार ग्रॅन्युलर आणि स्मूथला अग्रॅन्युलर. रफ काय करणार,
प्रोटीन तयार करणार आणि स्मूथ लिपिड तयार करणार. हे सारखं सारखं ऐकल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर हे MCQ कधी तुमच्या डोक्यात गेलं याचा तुम्हाला कळणार पण नाही, अंदाज पण लागणार नाही. म्हणते ना, थेंबे थेंबे तळे साचे. 2 वर्ष तुम्ही जे साठवणार आहे त्यावेळी नीटच्या परीक्षेला तुम्हाला एकदम दाखवायचं आहे. रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, इट हॅज रायबोसोम अटॅच टू द ER मेम्ब्रेन. बरोबर आहे. द अटॅचमेंट ऑफ रायबोसोम टू ER मेम्ब्रेन ब्रॉट अबाउट ग्लायकोप्रोटीन कॉल्ड. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आला बघा, माझा आवडता. नीट 2020 ह्या वर्षी आपले जे काही स्टुडंट परीक्षेला जाणार आहेत तिने लक्षात ठेवा की ER वर जे काही रायबोसोम जोडतोय, ER वर काय होतोय, जो रायबोसोम जोडालाय ह्या जोडण्यासाठी एक केमिकल लागतंय, ग्लायकोप्रोटीनचं केमिकल. आणि या केमिकलचं नाव आहे रायबोपोरीन. लिहून घ्या, रायबोपोरीन. बस. तुम्हाला विचारणार की ER वर रायबोसोम जुळण्यासाठी विशेष प्रकारचं प्रोटीन लागतात, त्या प्रोटीनचं नाव काय आहे, रायबोपोरीन. रायबोपोरीन आर 2 टाईप. लक्षात ठेवा, रायबोपोरीन 1, रायबोपोरीन 2. 2/3 ER ऑफ रफ. बघा की टोटल जी ER आहे त्यातला 2/3 एवढा भाग कोण आहे, ERचा आहे, सॉरी रफचा भाग आहे. म्हणजे या ठिकाणी रायबोसोम जुळलेला आहे. लार्ज सब युनिट रायबोसोम 60 अटॅच टू मेम्ब्रेन. एक लक्षात ठेवा, जो ER आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये, हा इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे रब, यामध्ये पहिला आहे रायबोसोम, हा लार्ज ऑलरेडी असतोय. तो कोणता, 60S. आणि जो स्मॉलर युनिट आहे, स्मॉलर जो युनिट आहे किती असते बघा, 1 मिनिट. स्मॉलर जो युनिट आहे तो 30 असतोय, सॉरी 40 असते. स्मॉलर काय आहे, हा स्मॉलर आहे, तो सायटोप्लाझम मध्ये फ्री असतोय आणि याला येऊन काय करतोय, जुळतोय. आणि जुळण्यासाठी रायबोपोरीन काम करते. लार्जर सब युनिट ऑलरेडी अटॅच टू ER 60, मेनली मेड अप सिस्टरनी. स्मूथ. आता स्मूथ म्हटल्यावर काय म्हणणार की ह्याच्यावर कोण नाही आहे, रायबोसोम नाही आहे, सरफेसवर रायबोसोम अब्सेंट आहे. तर काय दिले बघा, स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, इट इज नो रायबोसोम अटॅच टू ER. हे माहिती आहे, 1/3. बरोबर आहे, मागाशी बघितलं. मेनली काय, ट्यूबुल. काय बनते ते, ट्यूबुल्स बनवते, ट्यूबुल. बोथ रफ ER आणि स्मूथ रिवार इंटर कन्व्हर्टेड. हे जरा आम्हाला काही समजना, हे दोन्ही जण काय होत्या, इंटर कन्व्हर्टेड होत्या. म्हणजे काय, समजा की माझ्या जर जागा आहे, समजा ही आहे, हे ER आहे. आता काय झाले की इथंपर्यंत या ठिकाणी रायबोसोम आहे, इथं काय झाले, रायबोसोम जुळला 1 2 3. म्हणजे हा काय आहे, रफ आहे. आणि इथून बघितला तर ते रायबोसोम नाही आहे. बाजूला काय दिसतंय, पुढच्या ठिकाणी इथं तुम्हाला रायबोसोम दिसत नाही आहे, नाही ना, स्मूथ आहे. म्हणजे एवढ्या पोर्शन मधून चेंज झाला. काय सांगितलं बघा, आणि याला म्हणायचं ट्रान्झिशनल ER. बघा ER आहे, पहिल्या ER मध्ये जर बघितलं हे कंटिन्यू आहे, तर ह्याच्यावर काय रायबोसोम आहे, म्हणजे हा रफ आहे. बरोबर आहे, रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. परंतु हिच्या पुढं स्मूथ आहे, रायबोसोम नाही आहे, SCR आहे. आणि असा जो चेंज झालेला आहे, याला म्हणायचं ट्रान्झिशनल, याला म्हणायचं आपण ट्रान्झिशनल ER. आता तुम्ही म्हणणार सर एवढं अवघड पेपरला येतंय काय. जर आपण सेपर साईड जर गेलो तर छान राहील तुम्हाला. तुम्ही म्हणणार सर ट्रान्झिशनल ER म्हणून आलं होतं MCQ मध्ये आणि त्याचा काय अर्थ आला नाही. काय म्हणतात, बोथ रफ ER
स्मूथ ER इंटरकनेक्टेड. काही वेळा काय होणार, इथं काही आहे स्मूथ आहे म्हणजे रायबोझोम नाही आहे आणि इथं रायबोझोम आहे म्हणजे उलटे घ्या, ट्रान्झिशनल ER. अ पार्ट ऑफ ER वेअर रफ इंडोप्लाझमिक कन्वर्टेड इंटू SCR, रफ इंडोप्लाझमिक कन्वर्टेड इंटू SCR वर्सा इज नोन ॲज ट्रान्झिशनल ER. हे असे छोटे छोटे डायग्राम तुम्ही काढत जावा. ही माहिती देत आहे ना, तर तुम्ही काढत जावा, तुम्हाला छान वाटेल. ओके. रफ इंडो बघा, एक मिनिट. रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम मोर स्टेबल दॅन SCR बॅसोफिलिक ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रायबोझोम. रफ हा फिक्स आहे, त्याला प्रोटीन बनवायचं काम आहे, बरोबर आहे. परंतु SCR जो आहे हा काही आहे बघा, बॅसोफिलिक आहे इन प्रेझेन्स ऑफ रायबोझोम. काय सांगितलंय बघा की एक महत्वाचं लक्षात आहे की आर न्यूक्लियस मध्ये तुम्हाला माहित असेल, न्यूक्लियसच्या आत काय असते, न्यूक्लियस. आणि ह्या न्यूक्लियस मध्ये RNA बनतोय, ह्याला म्हणतो आपण रायबोझोमल RNA. हा जेनेटिकचा भाग आहे, जेनेटिक मटेरियल आहे, लक्षात. आणि जेनेटिक मटेरियल आहे, ह्याच्याकडे काय आहे, फॉस्फेट आहे, ह्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे आणि त्यामुळं ह्याला बॅसोफिलिक पण म्हटलं जाते. काही वेळा बॅसोफिलिक म्हटलं जाते. बघा जरा समजून घेताय का बघा. द ER at one end may be connected to cell membrane, another end. बघा, ER one end made connected to cell membrane. न्यूक्लियसचे आउटर ती सेल मेम्ब्रेनची इथपर्यंत एकमेकाला कनेक्शन असणार. इट इज कनेक्टेड टू द आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन. बघा, आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन ER कॉम्प्राइज्ड इंट्रासेल्युलर स्पेस. काय आहे, इट इज कन्सिडर्ड इंडोस्केलेटॉन सिस्टम. काय केलं ते बघा की तुम्ही स्पायडर बघितला का, स्पायडर म्हणजे कोळी किडा असते बघा, माहिती कोळी किडा असते, हा स्पायडर असते. हा स्पायडर असा थ्रेड करतोय, सगळ्याला काय करतोय तो, जॉईंट करतोय. स्पायडर पेडला असला स्पायडर, मराठीमध्ये त्याला कोष्टी किडा म्हणतात बघा, कोष्टी किडा. तर आपल्या घरात नाही असते बघा, एखाद्या खोलीत जर तुम्ही साफसफाई नाही केलं तर आज स्पायडरनं नीट केलं असते. हे संपूर्ण नीट एक व्ह्यू असते, गोल राऊंड असते. सेम ह्याच प्रकारचं स्ट्रक्चर हे ER करते, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता काय होणार बघा, ह्यो एक प्रकारचं काय केलंय, सपोर्ट कराले, सपोर्ट. आणि ह्यामध्ये स्पायडर असतोय. समजा ह्यातला एक भाग कट झाला, जर वारं बीर आलं तरी त्याचं कोष्टी किड्याचं जे संपूर्ण जे घर आहे ते डिस्ट्रॉय होणार. सेम याच पद्धतीनं ERचं काम आहे. याला म्हटलं ते इंडोस्केलेटॉन ऑफ सेल. आपल्या बॉडीमध्ये जसं बोन आहेत ना, तसं ER हा सेलमध्ये सपोर्ट देण्याचं काम करतोय आणि याला म्हणतोय इंडोस्केलेटॉन ऑफ सेल. जरा समजून घ्यायला पाहिजे. बस ठीक आहे. फंक्शन ऑफ ERचं फंक्शन बघूया आणि आपण स्टॉप करूया, चालेल. इंडोस्केलेटॉन फॉर्मेशन आता मी परत सांगू शकत नाही. इट प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट. सेलला काय केले, स्पायडर प्रमाणे नीट स्थिर केले. तुम्ही कधी तर बघा की काही वेळ आहे की नाही, गारुडी माहिती आहे का तुम्हाला, गारुडी जे काही सर्प मित्र असतील किंवा गारुडी माहिती आहेत बघा, साप पकडतात बघा, गारुडी म्हणतोय आपण. गारुडी जे साप पकडतात ते सांगतात काही वेळा एखादा साप काय असतोय, जास्त पॉइझनस असतोय आणि तो त्यांना चावू शकतोय पकडताना. मग ते काय करतात, त्या स्नेकला ची शेपूट धरतात सापाची, गोल 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 फिरवतात आणि त्याला जमिनीवर आपटतात. सर म्हणतात त्याला गोल गोल फिरून का आपटतात, असंच डायरेक्ट का नाही पडत.
असं गोल गोल फिरवतात आणि आपटतात. कारण का, त्याच्या आपण गोल फिरवल्यामुळं आतलं स्केलेटॉन, स्नेकचं जे साप आहे ना, स्नेक आतलं जे काही स्केलेटॉन आहे ते खराब होऊन जाते, मोडून जाते आणि त्यामुळं तो परत आपल्या अंगावर चावण्यासाठी येत नाही. तसंच आहे, तुम्ही सेलला जर तुम्ही या ठिकाणी रोटिंग केला, त्याच्यावर प्रेशर आणला तर त्याचं इंडोस्केलेटॉन पहिला खराब होणार. म्हणून लक्षात ठेवा, इंडोस्केलेटॉन तुम्हाला लाईव्ह सेलमध्ये कधीच पाहायला मिळणार नाही. बघा, एक्सचेंज ऑफ मटेरियल फ्रॉम वन सेल टू अनादर सेल. मगाशी माहितीये की पाऊसशमन आहे की न्यूक्लियसच्या जे काही प्रोटीन आहे ते ट्यूब मधून कुठं आलं, व्हेसिकल बनवून गोल्जी बॉडीने काय केलं, प्रोसेसिंग केलं, व्हसायकल बनलं, लायझोझोम बनलं. म्हणजे जे काही मटेरियल आहे त्याचे एक्सचेंज करण्यासाठी पण मदत व्हायला. दुसरं आहे हे क्वेश्चन बघा, दोज ER पास थ्रू प्लाझ्मोडेस्माटा इज नोन ॲज डेस्मोट्यूबुल. हा क्वेश्चन महत्वाचा आहे, IMP नीट 2020. सर तुम्ही सर नीट 2020 काय बोलताय? काही स्टुडंट आहेत आमचे, वाटतात आम्हाला 300 क्रॉस करतील आणि तिने जर पाहिलं तर मला पण छान वाटेल आणि त्यांचा 1 मार्क आणि वाढेल. की तुम्हाला माहित असेल की प्लांट सेलमध्ये प्लाझ्मोडेस्माटा असते नसते, या प्लाझ्मोडेस्माटामधून ER बाहेर पडतोय आणि हे ER, अशा ERला डेस्मोट्यूबुल म्हणायचं. काय म्हणायचं? डेस्मोट्यूबुल. प्रोटीन सिंथेसिस बाय ER माहिती आहे, युकॅरियोटिक सेल रायबोसोम अटॅच टू ER, बरोबर आहे, रब म्हणतोय आपण. सिंथेसिस ऑफ कोलेस्ट्रॉल, स्टेरॉइड, स्मूथचं काम आहे. इन द सेल डिटॉक्सिफिकेशन टॉक्सिक सबस्टन्स बाय SCR. बघा की आपल्या बॉडीमध्ये जे हार्मफुल टॉक्सिक सबस्टन्स आहे, केमिकल आहे, त्याला हटवण्यासाठी काय केलं, इथं कोण काम करते? SCR काम करते. आपल्या बॉडीमध्ये समजा हार्मफुल टॉक्सिक केमिकल जे बनतंय त्याला तिथनं जर हटवायचं असेल तर त्याला म्हणतो आपण डिटॉक्सिफिकेशन आणि हे काम कोणाचं आहे? SCR. ओके, बरं ठीक आहे. लिपिड सिंथेसिस बाय स्टोरेज, बरोबर आहे, लिपिड पण करायचं आहे, स्टोअर करायचं आहे, SCRचं काम आहे. त्यानंतर आहे फॉर्मेशन ऑफ मायक्रोबॉडीज. NCERT मध्ये थोडंसं दिले बघा, एक छोटीशी वळ दिल्या, आपण 1-2 वळ जास्त करूया. मायक्रोबॉडीज तयार करायचं काम SCR आहे आणि ते कोण आहेत? परऑक्सिझोम, ग्लायकोजोम, ओ पाहिजे होतं, सेफॅरोझोम. ग्लायकोजोम सिंथेसिस, इट स्टोरेज. लक्षात ठेवा, सगळ्यात सेलमध्ये, 1 मिनिट, सगळ्यात छोटा कोण असेल तर मायक्रोबॉडीज. आणि हे मायक्रोबॉडीज कोण आहेत? स्वतःची मेम्ब्रेन असणारे, सिंगल लेअर मेम्ब्रेन असणारे सगळ्यात छोटा सेल ऑर्गनस कोण आहे? मायक्रोबॉडी. आणि हे मायक्रोबॉडी कोण आहे? परऑक्सिझोम, ग्लायकोजोम आणि सेफॅरोझोम. समजा हा ऑप्शन नसेल तर लायझोझोम म्हणू शकते. लायझोझोम सर्वात छोटा मेम्ब्रेन असणारा म्हणाले, मेम्ब्रेन असणारा सेल ऑर्गनस. ठीक आहे. ग्लायकोजन सिंथेसिस स्टोर SCR. मेम्ब्रेन बायोसिंथेसिस म्हटले, द न्यूक्लियर मेम्ब्रेन ओरिजिनेट फ्रॉम द ER ॲट द एंड ऑफ टेलोफेज स्टेज ऑफ डिव्हिजन. आपल्याला एक माहीत असेल की ज्यावेळी सेल डिव्हिजन करत्या, ज्यावेळी सेल डिव्हिजन होत्या, सेल डिव्हिजन मध्ये तुम्हाला की सेल डिव्हिजन बघितलं आपण किंवा पाहिलं आपण की एक म्हटलं जाते की प्रोफेजच्या शेवटी, सेल डिव्हिजन मध्ये प्रोफेजच्या सुरुवातीला काय होते की न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे डिसअपिअर होत्या, म्हणजे आपण गायब होते असं म्हटले, आणि परत टेलोफेजला परत रिअपिअर होत्या. मग ही जी मेम्ब्रेन जात्या कुठं? न्यूक्लियसची मेम्ब्रेन जात्या ER मध्ये. काय होत्या? ER मध्ये कन्वर्ट होत्या. लक्षात, सेल डिव्हिजन मध्ये प्रोफेजला न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपिअर होत्या आणि टेलोफेजला रिअपिअर होत्या.
मग आपण म्हणते की न्यूक्लियसची मेम्ब्रेन गायब कुठे होत्या? गायब होते याचा अर्थ ती ER मध्ये कन्वर्ट होत्या मुलांनो. कुठं? ER मध्ये कन्वर्ट होत्या. आता बघा मगाचं सांगितलं बघा, इंडोस्केलेटॉन फॉर्मेशन इट प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट. बरोबर आहे. फॉर्मेशन ऑफ गोल्जी बॉडी, अनेक महत्वाचा पॉइंट आला बघा. जी गोल्जी बॉडी बनल्या कॅमिलो गोल्गी म्हटलं जाते बघा. तर गोल्जी बॉडी काय करते? कोण बनवते? SCR. महत्वाचं काम आहे. लिपिड बरोबर गोल्जी बॉडीचं फॉर्मेशन करणं. काय करते? SCR रिलीज ट्रान्झिशनल व्हेसिकल. मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं ट्रान्झिशनल व्हेसिकल विच ऑर्गनाइज टू फॉर्म इम्पॉर्टंट सेल ऑर्गनस. गोल्जी बॉडी, गोल्गी ऍपरेट. मग प्रश्न काय? गोल्जी बॉडीला कोण बनवत आहे? SCR. मायक्रोझोम मग सांगितलं वेन सेल आर डिस्ट्रक्टेड होमोजिनेट द ER इज फ्रॅगमेंटेड. बघा मगाशी सांगितलं होतं सेल घेतलं, त्या सेलला काय केलं की आपण त्याला तोडलो, मिक्सरमध्ये घालून त्याला गोल फिरून तोडलो, तर त्याचा ER काय होणार? त्याचे तुकडं होणार, फ्रॅगमेंट तुकडं होणार. सेव्हरल फ्रॅगमेंट आर फॉर्म विच आर नोन ॲज मायक्रोझोम. मायक्रोझोम फर्स्ट टाइम डिस्कवर्ड बाय अ क्लाउडी. लक्षात ठेवा. द मायक्रोझोम आर नेव्हर प्रेझेंट इन लाईव्ह सेल. मगाशी सांगितलं होतं की मायक्रोझोम जे आहे जे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. कारण का? ER आहे. ERला सेलला जर प्रेशर आलं, सेलला तुम्ही सेंट्रिफ्युगेशन फोर्स लावला तर आतला ER तुटणार आणि ते जे तुटणारे जे फ्रॅगमेंट आहेत त्यालाच म्हणायचं मायक्रोझोम. आता थोडंसं परत एकदा रिवाइज बघा. या ठिकाणी हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसची इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, हे पोर आहे. बरोबर आहे. त्यानंतर न्यूक्लियसच्या आउटर मेम्ब्रेन मधून बघा ER सुरू होत्या. जिथं रायबोझोम जमा आहे त्याला रब म्हणायचं आणि जिथं नाही त्याला स्मूथ म्हणायचं. रब काय करणार? प्रोटीन तयार करायले आणि स्मूथ काय करायले? व्हेसायकल तयार करायले. बघा असं पाऊच तयार करायले आणि हे पाऊच आहे ते गोल्जी बॉडीला बनवून जाते. गोल्जी बॉडीमध्ये काय होते? या ठिकाणी प्रोसेसिंग होते आणि असं पाऊच बनलं जाते. ह्याला व्हेसिकल म्हटले किंवा नंतर ते लायझोझोम मध्ये कन्वर्ट होते. तुम्हाला मगाशी सांगितले बघा पर ऑक्सिझोम. हा पर ऑक्सिझोम असा आहे की जो काय करतोय? हायड्रोजन पर ऑक्साईडचं मेटाबॉलिझम करतोय आणि ऑक्सिजनचा यूज करणारा ऑर्गन्स आहे. तर काय ते अशा प्रकारे काम चालू आहे बघा. मगाशी सांगितलं ना बाबा सायकल. हे काय झालं? हे पाऊच केलं. हे पाऊच बघा अर्ली, लेट, ट्रान्झिशनल सायकल. हे ट्रान्झिशनल इथनं जे बनल्यात की नाही ते गोल्जी बॉडीमध्ये आल्या, मॉडिफिकेशन झालं आणि असं लायझोझोम मध्ये गेलं. नोट द लास्ट वन पॉइंट आहे इन यंग सेल ER वेल डेव्हलप. जे नवीन सेल आहे, ग्रोईंग सेल आहे, त्यामध्ये प्रोटीन जास्त बनवायला लागणार आहे तर तिथं ER जास्त असणार. पॅन्क्रिया, ग्लोबुलेट सेल, लिव्हर सेल, ER वेल डेव्हलप. एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो की पॅन्क्रियामध्ये इन्सुलिन कोण बनवते? त्या सेलचं नाव सांगायचं. इन्सुलिन, त्या सेलचं नाव सांगायचंय. त्यानंतर ॲडिपोसाइट इन मसल. माहिती आहे का? आपल्या बॉडीचं फॅट वाढलं म्हणतात बघा. तर काय होते? ॲडिपोस सेलच्या आत लिपिड जमा होते. हे कोण करते? SCR. द मसल इन मसल ER इज नोन ॲज सार्कोप्लाझम. आपल्या बॉडीमध्ये जे मसल आहे त्या मसलमधल्या ERला काय म्हणायचं? सार्कोप्लाझमिक. आणि इट इन्व्हॉल्व कशासाठी आहे बघा? एक्सचेंज ऑफ कॅल्शियम. आणि यामध्ये सर्वात जास्त काय आहे? कॅल्शियम. जी मसलची मुवमेंट आहे यासाठी सर्वात महत्वाचा जो कंटेन आहे तो कॅल्शियम आहे आणि हे कॅल्शियम तुम्हाला पाहायला मिळते आणि ह्याचमुळं मसलचं कॉन्ट्रॅक्शन होते. इन ओल्ड सेल अँड स्पर्म ER पुअरली डेव्हलप, गरज नाही आहे. आणि इन डिवायडिंग सेल ER
लेस डेव्हलप. म्हणजे याचा अर्थ जिथं सिक्रेटिव्ह नेचर आहे, जिथं प्रोटीन बनवायचं आहे, या ठिकाणी ER तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आणि बाकीच्या ठिकाणी कमी. तर मुलांना बघा की हा आपला लेक्चर इथे काय झाला आहे, कम्प्लीट झालेला आहे. ओके मुलांना, या पद्धतीने जे आपण टीचिंग करतोय ते तुम्हाला छान वाटत असेल. आपल्याला आपण जे पुस्तक अभ्यास कराले ते आपल्या डोक्यामध्ये येते का नाही हे महत्वाचं आहे. भले तुम्ही कसं पण शिका, जे पुस्तक आहे नीटच्या परीक्षेला जाणारं जे महत्वाचं कंटेंट आहे, ज्याच्याकडून तुम्हाला समजत असेल तर त्याच्या तुम्ही फॉलोअप करणं महत्वाचं आहे. समजा माझ्याकडून हे तुम्हाला कंटेंट समजत असेल तर तुम्ही फॉलोअप करत जावा, परंतु ह्यामध्ये काही कॉम्पॅरिझन नाही आहे. तुम्ही आहे तसं जर तुम्ही लेक्चर पहा आणि MCQ सोडवायला बसा, तुम्हाला ते सगळं MCQ येत जातील. एकदम हॉनेस्टली आपण या ठिकाणी काम करतोय. ओके, तर लॉकडाऊनचा जो काळ आहे हे असा वाया जायला नको, आपल्या स्टुडंटचा काही लोकांना फायदा पण होईल, यासाठी आपण केलेला हा प्रयत्न आहे. तुमचा सपोर्ट जसा येईल तसं आपण लेक्चर तुमचं वाढवत जाईल. ओके, बाय.